धन्यवाद सर. हा कार्यक्रम जगताप कुटुंबीय आणि आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान हे एकत्रितपणे करत असताना जगताप कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्व उपस्थितांचं स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय रमेश दादा जगताप यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं आणि सर्व मान्यवरांचं शब्दसुमनांनी स्वागत करावं. सन्माननीय रमेश दादा जगताप. नमस्कार सगळ्यांना. मी रमेश नारायण जगताप. आज ज्यांच्या स्मरणार्थ पुरस्कार दिला जाणार आहे त्या अनुसयाबाई कृष्णाजी जगतापांचा नातू आहे. त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार आम्ही गेल्या 26 वर्षापासून अखंडित असा सुरू ठेवलेला आहे. तो आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या आशीर्वादाने सुरू आहे. या माझ्या आजी अनुसयाबाई जगताप सुमारे 125 वर्षापूर्वी पुणे नगरपालिका शब्द आहे का आता पुण्याचा पुणे महानगरपालिका पण 125 वर्षापूर्वी पुणे नगरपालिका या पुणे नगरपालिकेच्या शाळेमध्ये या माझ्या आजी म्हणजे 1900 सालापूर्वी तो शिक्षणाचा काळ आताचा शिक्षणाचा काळ त्या काळात माझ्या आजी शिकत शिकत 5वी पर्यंत आली. त्या काळात आता नर्सरी पासून इंग्रजी आहे. त्या काळात 5वीला पहिली इंग्रजी. त्यामुळे माझ्या आजी त्या काळात इंग्रजी शिकायला सुरुवात झाली. त्यावेळेच्या परिपाठाप्रमाणे आजींचं लग्न झालं आणि सासवडच्या शेतकरी कुटुंबात माझ्या आजी आल्या लग्न होऊन. ज्यांना अक्षराची ओळख नाही, 24 तास म्हटलं तरी शेतात काम करणार असं आमचे जगताप कुटुंब आणि त्या कुटुंबात ही आमची 5वी शिकलेली आजी आहे. पुढे पुढे त्यांनी त्यांचं शिक्षणाचं महत्व माहीत असल्यामुळे त्या आजीने आपल्या मुलाला शिकवलं. तो मुलगा शिकत शिकत शिक्षक झाला. त्या शिक्षक मुलानं आम्हाला घडवलं. आम्ही 7 भावंड. त्या 7 भावंडात तुम्ही पाहिला आणि आमचं शेंडे फळाचं भावंड तुमच्यातच वावरत असतं नाही कोणते शशिकला. ते 7वं भावंडही डबल ग्रॅज्युएट झाला आजींचा. मग मला सांगा, ज्या माऊलींनी आमच्या कुटुंबाचा उद्धार केला आणि आम्ही सगळे जवळजवळ आमच्या 7 भावंडांचं 50 लोकांचं कुटुंब शिकत शिकत गेलो. कोणी प्रशासकीय अधिकारी आजही आहेत, कोणी राजकारणात गेली, कोणी सामाजिक कारणात गेली आणि अशा तऱ्हेने आमच्या या जगताप कुटुंबाचा जो उद्धार झाला तो आमच्या आजी. मग या आजींचं कुठंतरी आपण उपकाराची जाणीव म्हणून हा आमच्या जगताप कुटुंबियांचा कणभर प्रयत्न आहे
तो या पुरस्काराच्या निमित्त. मी शिक्षण क्षेत्रात काम केलं, माझ्या वडिलांनी शिक्षण क्षेत्रात काम केलं, आमच्या घरातली निम्मी मंडळी शिक्षक आहे. म्हणजे आमची माई सुद्धा, माई बोलते, शिर्डीच्या शाळेमध्ये BA BEd होऊन शिक्षिकाच होती. पुढे आमच्या विजयरामच्या राजकीय व्यापामुळं त्यांना तिकडे जरा दुर्लक्ष करून घराकडे त्यांना मदत करावी लागली वगैरे वगैरे. मग अशा आईच्या आजींच्या ऋणातील मुक्त होण्यासाठी हा कल्पक प्रयत्न आहे. आणि तो प्रयत्न मला संधी मी शोधत होतो की कसं आपण उपकृत व्हावं. बोलता बोलता एक दिवस मी विजयरामशी बोललो आणि माझ्या मनात असाच आहे, मला आजींच्या पुस्तकात कुठंतरी काकण बनतो म्हणणार. मग मला विजयरामने सांगितलं, तुम्ही सासवडचे पुरंदर तालुक्यामध्ये आपला शिक्षणाचा प्रसार चालू होता, आपण आपल्या शिक्षकांना प्रेरणा देऊ आणि त्या आमच्या हा कार्यक्रम त्याला 26 वर्ष आणि तुम्ही मंडळी पुरंदर तालुक्यात असो, तालुक्यात बाहेर असो, आज शिक्षण दानाचं काम करतात. म्हणून ते तुम्हाला देऊन तुम्हाला प्रेरणा द्यावी, उत्साह द्यावा या दृष्टीने हा कार्यक्रम आणि ती संधी मला आचार्य विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयराव कोलते त्यांचे सगळे सहकारी यांनी दिली, त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचा आभार. दुसरा एक योगायोग आज आहे, हा शैक्षणिक कार्यक्रम आहे. राधाकृष्णरांच्या जयंतीचा कार्यक्रम आणि अशा शैक्षणिक कार्यक्रमाला आज जे आपले प्रमुख पाहुणे लाभले, दुर्गाडे सर व गुरुजींच्या हाताने गुरुजींचा यापेक्षा आणखी काय भाग्य हवं. त्याबद्दल मी आज ते या ठिकाणी वेळात वेळ काढणार, त्याबद्दल मी मनापासून आमच्या जगतात कुटुंबियातर्फे आणि आमच्या आचार्य त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेली सर्व सन्माननीय व्यक्ती त्यांचंही मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी जी सन्मानित होणारी उत्सव मूर्ती आहे, त्या उत्सव मूर्तीचं असे मनापासून स्वागत आहे. त्यांचे आलेले कुटुंबीय, त्यांचे चाहते, त्यांचे कुटुंबीय आणि याशिवाय या कार्यक्रमाला आलेले सर्व गुरुजन मंडळी यांचा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद.